रोज स्वयंपाकाला काय करू हा प्रश्न असतोच. पण त्याचबरोबर असं असतं, की आपण जे काही बनवतोय त्यातून प्रॉपर न्यूट्रिशन आपल्या सगळ्यांना मिळायला पाहिजे. त्यामुळेच अ, आपण एक असं प्रॉपर फूड बघत असतो, बॅलन्स्ड डाएट बघत असतो आणि ज्यातून आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, आयर्न सगळं काही मिळेल, प्रोटीन मिळेल. तर अशीच झटपट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे चवळीची. चवळी अत्यंत हेल्दी आहे बॉडीसाठी. मागच्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलं होतं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ही चवळी आहे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती. सकाळी तिच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. याचे आपण मस्तपैकी डोसे बनवणार आहोत नाश्त्यासाठी. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, थोडंसं आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर. तुम्ही यात लसूण पण घालू शकता, मी नाही घातला. 2 चमचे घातलेलं आहे जिरं, हळद अर्धा चमचा, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा अगदी चुटकीभर हिंग, चवीनुसार मीठ आणि पाव वाटी घातलेलं आहे तांदळाचं पीठ, 2 चमचे घातलेलं आहे, 2 मोठे चमचे घातलेलं आहे बेसनचं पीठ. ह्यामुळे बाइंडिंग चांगली येते बेसनने आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा डोश्यांना चांगला. त्यानंतर आता हे आपण थोडं-थोडं पाणी करत जसं मिक्सरची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे जसं-जसं भांड्याला लागतं आपल्याला पाणी त्याप्रमाणे पाणी घालून एक बॅटर स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये असं छानपैकी थोडं-थोडं पाणी घालत मी एक बॅटर बनवून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला इतपत पातळ ठेवायची आहे डोसे करण्यासाठी. तर एका साईडला मी तवा तापत ठेवलेला आहे. आता मस्तपैकी गरमागरम डोसे तयार करूयात. तवा छान तापू द्यायचा, थोडंसं तेल लावायचं, पसरवायचं आणि जेव्हा आपण डोसा टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम कमी करायची, म्हणजे मग डोसा गोळा होत नाही. तर मी आता एक पळी बॅटर टाकलेलं आहे आणि अगदी छोटे-छोटेच डोसे बनवत आहे, कारण मुलांना खायचे आहेत त्यामुळे. तर असे छानपैकी छान डोसे मी करून घेत आहे. परफेक्ट हेल्दी नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणाला आपल्याला खूप काही भूक नसते, तेव्हा असा एकदम हलका-फुलका पदार्थ आपण करून खाऊ शकतो. असं एकदम हेल्दी कॉम्बिनेशन आहे हे. यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा अगदी सॉस पण खाऊ शकतात किंवा हा नुसता पण खायला खूप छान लागतो, मस्तपैकी गरमागरम खायचा. तर एका साईडला छान शेकू दिल्यानंतर थोडंसं तेल मी लावलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला पण असं मस्तपैकी क्रिस्पी शेकून घेत आहे. तर इथे छानपैकी पहिला डोसा बनवून तयार झालेला आहे. अजिबात तव्याला वगैरे चिटकत नाही. डोसा करताना हेच असतं, की बॅटर व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं पाहिजे. त्याचप्रमाणे आपला तवा नीट तापलेला पाहिजे. आणि खूप पण तेल लावायचं नाही तव्याला, नाहीतर मग तो गोळा होतो. हवं तर नंतर बॉर्डरने तेल सोडायचं आणि जेव्हा डोसा आपण तव्यावर टाकतो, तेव्हा थोडासा गॅस कमी करायचा आणि नंतर गॅसची फ्लेम वाढवायची. तर असे झटपट क्रिस्पी आणि चवदार डोसे बनून तयार होत आहेत. तुम्ही डाएटवर असाल किंवा नसाल, तरी पण हेल्दी खाणं रोजच हवं. त्यामुळे मग असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे असतात. आपण ते करायचे. बऱ्याच रेसिपी चॅनलवर आहेत. तुम्ही चेक करा आणि प्लेलिस्ट आहेत चॅनलवर क्रिएट केलेल्या, त्या पण तुम्ही बघू शकतात. व्हिडिओज सोपे-सोपे आहेत. अगदी झटपट बनणाऱ्या पण रेसिपी आहेत. तेव्हा नक्की चेक करा आणि हा पण डोसा तुम्ही नक्की करून बघा. जाळीदार, हलका-फुलका, चवीला पण एकदम मस्त असा डोसा बनवून तयार झालेला आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मग